नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश सर्व गुंड लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो. आकाशच्या हातामध्ये आता इथे अभिसुद्धा लागतो. अभिला पकडायला आकाश जातो आणि त्याचा चेहऱ्याचा मास्कसुद्धा काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे अभि आता आकाशच्या तावडीमध्ये पूर्णपणे सापडलेला असतो. मागून भूमीसुद्धा येते. तीसुद्धा म्हणते की आकाश पकड, त्याला पकड, त्याला सोडू नकोस. तेव्हा इथे अभि आता पूर्णपणे पकडला जाणारच असतो. तेवढ्यातच आता तो माती घेतो आणि आकाशच्या डोळ्यामध्ये टाकून आपलं तोंड लपून तिथून जातो. तेव्हा इथे भूमी त्याला बघण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आकाशच्या डोळ्यामध्ये माती गेल्यामुळे इथे भूमी आपल्या पदराने त्याचा डोळा साफ करत असते. त्यानंतर आता घरामध्ये सगळ्यांना कळतं. तेव्हा सगळेजण आता बाहेर आलेले असतात. आकाशच्या डोळ्यामध्ये माती गेलेली असते, ती साफ करण्यामध्ये तो आता लागलेला असतो. तेव्हा मानसी त्याच्यासाठी पाणीसुद्धा घेऊन येते आणि हा सगळा काय प्रकार आहे असं आता आजी विचारते. कोण होती ती माणसं आणि ती कशासाठी आली होती? तेव्हा इथे तुला जास्त त्रास तर झाला नाही ना? तुला त्या लोकांनी मारलं तर नाही ना? असं आजी आता काळजीनेच आकाशला विचारत असते. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, पण ती माणसं कोण होती? ती चोर तर नव्हती ना? म्हणजे त्यांना चोरी वगैरे करायची असेल तेव्हा त्याने आपल्या वॉचमनला मारलं असेल. तेव्हा इथे भूमी म्हणते की नाही, ते लोक चोरी करायला तर आले नव्हते. कारण जर चोरी करायला आले असते तर बाहेरच्या बाहेरून का गेले असते? घरामध्ये येण्याचा प्रयत्न केला असता ना, आपल्याला धमकवण्याचा प्रयत्न केला असता. पण त्या लोकांनी तसं काहीच केलं नाही. त्या गोडाऊनमध्ये एक माणूस होता आणि त्या माणसाला तिथून ते लोक घेऊन जात होते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, कोण असतील ती माणसं? काही कळत नाही. अंधार होता त्याच्यामुळे कुणाचा चेहरासुद्धा नीट दिसलेला नाही आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, पण ती माणसं कशासाठी आली असतील ना? त्यांना जर चोरीच करायची होती तर मग ते लोक बाहेरच्या बाहेरून गेले कशाला? तेव्हा आजी म्हणतात, कोण माणसं असतील ती आणि कुठल्या माणसाला तिथून घेऊन गेले असतील? तेव्हा भूमी म्हणते की नक्कीच या सगळ्यांशी ना आपला काहीतरी संबंध आहे. म्हणजे तो माणूस आहे ना, ज्याला ते लोक घेऊन गेले, तो माणूस इथे आपल्याला काहीतरी सांगायला आला असेल. त्या लोकांना कळलं असेल आपल्याला महत्त्वाची माहिती मिळू नये म्हणून ती माणसं आली आणि त्याला घेऊन इथून निघून गेली. मला असं वाटतंय तो माणूस कुणाला तरी इथे भेटायलाच आला होता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, कोणी का असेना, पण ते लोक कोण होते आणि आपल्या घरामध्ये ते लोक कशासाठी घुसले होते हे सुद्धा आपल्याला कळलेलं नाही आहे आणि कुणाला ते लोक इथून घेऊन गेलेत. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, मग ही माणसं नक्कीच कुठल्या तरी महत्त्वाच्या व्यक्तीला घेऊन गेले असावेत असं मला वाटते. आकाश, जर हवं असेल तर चल आपण जाऊन आता बघूया बाहेर. ते लोक काही जास्त लांब गेले नसतील. तेव्हा आकाश म्हणतो, हो ठीक आहे, चालेल, आपण जाऊया. तेव्हा इथे अथर्व, आकाश आणि भूमी तिघेही आता बाहेर जात असतात त्या माणसांना शोधायला. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, चला ना लवकर येऊया जाऊन. तेव्हा रागिनी जोरात ओरडताना म्हणते, कुठेही जायची गरज नाही आहे. कुठे जाताय तुम्ही? झाला तेवढा तमाशा पुरे झाला. काय जायची गरज नाही आहे. ती माणसं कोण आहेत, कशी आहेत, आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे. तुमच्या जीवाला धोका झाला तर मी काय करू? आणि जर एवढंच असेल ना तर पोलिसांना सांगा ना, पोलिसांकडे कंप्लेंट करा. तेव्हा आकाश म्हणत असतो, अगं आत्या, मी पोलीस स्टेशनला ऑलरेडीच कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनला उद्या ती लोक तपास करण्यासाठी इथे येणार सुद्धा आहेत. तरी त्या आकाशने आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार वगैरे केलेली असते. त्यानंतर आकाश म्हणत असतो, पण कोण आहेत ती माणसं हे आपल्याला कळायला हवं ना. आपल्या घरातल्या लोकांना त्यांनी जर पुन्हा काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याआधी ती माणसं कोण आहेत हे आपल्याला कळायलाच पाहिजे. तेव्हा इथे रागिनी आता खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणते की एक काम करावं लागणार आहे, लवकरात लवकर ह्या तांडेलचा खेळ इथे संपवायला लागणार आहे. तेव्हा इथे आता रागिनीने सगळ्यांना गप्प केलेलं असतं. त्यामुळे भूमीचा संशय आता खऱ्या अर्थाने हा खरा होत असतो. ती म्हणत असते, या सगळ्याच्या मागे रागिनी आत्या तर नाही आहेत ना, असा आता प्रश्न तिला पडलेला असतो. पण इथे आता रागिनी आत्या हे सगळं करू शकते, निदान हे सत्य तरी भूमीला कळलेलं आहे. त्यानंतर इथे आकाश आता खूपच जास्त रागवलेला असतो. भूमी म्हणत असते, आकाश, अरे प्लीज एकदा समजून घे ना मला. आकाश म्हणतो, आता मीच तुला समजून घ्यायचं आहे का? भूमी, काय गरज होती तुला तिथे जायची? त्याने जर तुला काही केलं असतं तर? अगं, अशा माणसांच्या समोर तू एकटी जाणार आहेस का? हे बघ भूमी, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तू मला तरी सांगायचंस ना, असं एकटं दुकटं तू कुठेही जायचं नाही. तू माझ्या आयुष्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे तुलासुद्धा माहिती आहे. मग तू का माझ्याबरोबर अशी वागलीस?
का मला न सांगता तू तिथे गेलीस? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर? अरे मी खरं सांगते, मी फक्त बघायला गेले होते की तिथे कुणी आहे का, आणि मी रघु काकांना तुला बोलवायला सांगितलं होतं, पण तरीसुद्धा सॉरी, मी तुला न सांगता कुठेही आता जाणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि हे बघ अजून एक गोष्ट, तू आता सॉरी म्हणालीस की मी लगेच आता सगळं काही विसरून जातो, असं पुन्हा होणार नाही. तू जर न सांगता मला अशी कुठे गेलीस ना, आणि जर तू मला सॉरी म्हणालीस तर मी तुला माफ करणार नाही. हे भूमी मी तुला शेवटचं सांगतोय. अगं ती लोक खूपच जास्त बेकार असतील, तुला मारण्याचा प्रयत्न करतील, मग मी काय करणार आहे? भूमी, तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना तर मी जगू शकणार नाही आहे. अगं तुझ्याशिवाय मी काहीच नाही आहे, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थच नाही आहे. तू माझ्यासाठी माझा खूपच जास्त महत्त्वाचा भाग आहेस, तू माझा जीव की प्राण आहेस, कळलं तुला? तुला जर काही झालं ना तर तुझ्या आधी मी मरणं पसंत करेन. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश अरे असं नको बोलू ना, मी खरंच खूप बरी आहे आता, तू अजिबात काळजी करू नको, आणि मी तुला प्रॉमिस करते आत्ताच्या आत्ता यापुढे कुठेही न सांगता मी तुला अजिबात जाणार नाही आहे. जिथे जिथे जाईन तुला सांगून जाईन, असं सुद्धा इथे भूमी आता आकाशला म्हणते. ती म्हणते की आकाश खरंच तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे हे बघून माझं मन तर भरून आलं आहे. माझंसुद्धा तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तू माझ्या आयुष्यामध्ये आलास आणि माझं आयुष्यच बदलून गेलं, असं आता भूमीसुद्धा आकाशला म्हणते. तर इथे दोघे एकमेकांचं कौतुक करत असतात. भूमी म्हणत असते की आकाश तरीसुद्धा मी तुला न सांगता गेले असले ना तरीसुद्धा तुझी ही काळजी बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, यापुढे जिथे कुठे जाशील मला सांगून जायचं, आपण सोबत जाऊया, मला सोडून तू कुठेही जायचं नाही. तुला जर काही झालं ना भूमी तर मी जगू शकणार नाही आहे, तुझ्या आधी मी मेलो ना तरीसुद्धा मला चालेल. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश बास झाला आता, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, यापुढे मी तुला न सांगता कुठेही येणार नाही आहे, कुठेही जाणार नाही आहे. तुला सांगितल्यानंतरच आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करूया, मग तर झालं. तेव्हा इथे भूमी आता आकाशला म्हणत असते, बरं ठीक आहे, आता स्माईल कर बरं. त्यानंतर इथे गुंड लोकांनी अभिला फोन केलेला असतो. अभि म्हणत असतो, काय रे झालं का काम? तेव्हा गुंड माणसं म्हणत असतात, साहेब एक वाईट बातमी आहे, तो तांडेल आहे ना तो पळून गेला आहे. कुठे गेला आहे आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण तो सापडतच नाही आहे. तेव्हा अभि म्हणत असतो, अरे मूर्ख मुलांनो, तुम्हाला साधं एका माणसाला पकडता आला नाही का? असा कसा तांडेल न सांगता तुम्हाला पळून गेला? तो जिथे कुठे असेल त्याला लवकरात लवकर शोधून काढा, आणि तो भेटल्यानंतर लगेच मला फोन करून सांगा, कळतंय का तुम्हाला? हे एक काम धड तुम्हाला जमलेलं नाही आहे. तेव्हा अभिला आता खूप जास्त राग आलेला असतो, कारण तांडेलचा आज गेम करायचा असतो आणि तेवढ्यातच आता तांडेल पळून गेलेला असतो. तेव्हा अभि म्हणतो की आता जर आईला सांगितलं की तांडेल पळून गेलेला आहे तर ती मला जिवंत सोडणार नाही, त्याच्यापेक्षा आधी मला तांडेल भेटू दे. उद्या सकाळपर्यंत नाही भेटला तर मग आईला सगळं काही सांगता येईल. त्यानंतर इथे अभि आता टेन्शनमध्ये आलेला असतो. तर इथे तांडेल पळून गेल्याची बातमी जर अभिने आता रागिणीला सांगितली तर त्याला माहिती आहे ती काय रिॲक्ट करणार आहे. तेव्हा अभिसुद्धा सकाळची वाट बघत असतो. त्यानंतर पौर्णिमा येते आणि म्हणते, आई आई ऐका ना. तेव्हा रागिणी म्हणते, काय गं सारखं आई आई लावलेस, जे काही बोलायचं आहे ते बोल ना स्पष्ट. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते की आई हे कालचं प्रकरण आपल्या अंगाशी नाही आलं म्हणजे जमवलं, म्हणजे तुम्ही बघा ना त्या आकाशने पोलिसांना सुद्धा फोन केलेला आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणते, हा करू दे ना, काय करायचं आहे ते, आपण तर काही लपवलेलं वगैरे नाही आहे ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अहो आई असं काय करताय, जसं काही मला काही माहितीच नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा आता खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणते की हे प्रकरण फक्त आपल्या अंगाशी आता यायला नको, आणि आपली नावंसुद्धा कुठेही येता कामा नये. त्यानंतर आजी भूमीला आवाज देतात. आकाशसुद्धा ऑफिसला जायला निघालेला असतो, तो सुद्धा भूमीला आवाज देत असतो, पण तरीसुद्धा इथे भूमी घरामध्ये नसल्यामुळे कुणालाही ती आवाज देत नाही. तेव्हा रागिणी म्हणते, काय झाले तरी काय, आज सकाळ सकाळ सगळेजण भूमीच्या नावाचा जप करतायत जप. तेव्हा इथे अभिला खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा इथे आकाश आता खाली येतो आणि म्हणत असतो की भूमी ये लवकर, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा इथे आता मानसी येते आणि म्हणते, भाऊजी अहो भूमिताई घरामध्ये नाही आहे, ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले. तेव्हा इथे आता अभिला खूपच जास्त टेन्शन येतं की नेमकी आता भूमी गेली तरी कुठे असेल. तर इथे अभि म्हणत असतो की आता मी काय करू, माझं भांडं फुटतंय की काय. त्यानंतर आकाश म्हणतो की अगं आजी ही भूमी न सांगता कुठे गेली. तेव्हा मानसी म्हणते, न सांगता नाही, मला सांगून गेली ती, तुमची कॉन्फरन्स मीटिंग होती ना म्हणून तुम्हाला ती काही बोलली नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तरीसुद्धा
सांगून गेली असती ना तर जास्त बरं झालं असतं. आता मी ऑफिसला जातोय ना म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळेजण घरामध्ये. तर इथे आकाश आता भूमीला मिस करत असतो. तेव्हा मानसी म्हणते, आकाश जीजू, अहो तुम्ही कशाला काळजी करताय, मी तुमची रूम आवरते ना, तोपर्यंत भूमिताई येईलसुद्धा. आणि घरी आल्यानंतर मी स्वतः भूमिताईला तुम्हाला फोन करायला सुद्धा सांगणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ठीक आहे. आकाश म्हणतो, आता चल आपल्याला मिटिंगला निघायचं आहे, राजाराम काकासुद्धा ऑफिसमध्येच येणार आहे लगेच. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो ठीक आहे, चल पुढे मी येते. तेव्हा इथे रागिनी अभिला म्हणत असते की जोपर्यंत तांडेलचं काम संपत नाही तोपर्यंत तू कुठेही जायचं नाही. आता सगळ्यांना कळले की त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा तांडेल आता लवकरच लवकर भेटणं गरजेचं आहे आणि तो भेटला की त्याच्याकडून आपल्याला खरंसुद्धा वधून घेता येईल. त्यानंतर इथे भूमी आता लोणारकर सरांकडे आलेली असते. ते म्हणते, लोणारकर सर प्लीज, तुम्ही माझ्या नवऱ्यावरती जी धाड टाकली होती, कुणाच्या सांगण्यावरून टाकली होती, त्या व्यक्तीचं आम्हाला नाव सांगाल का. तेव्हा इथे आता साहेब म्हणत असतात की नाही, त्या माणसाचं नाव सांगता येणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, मी तुमच्यासमोर हात जोडते, हे बघा प्लीज, माझ्या नवऱ्याला अरेस्ट करण्यासाठी तुम्हाला कुठल्या व्यक्तीने सांगितलं होतं, मला त्या व्यक्तीचं तुम्ही नाव सांगा. तेव्हा इथे आता सरांना आठवतं की भानुशालीने पैसे दिलेले असतात आणि हे काम करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे बघा, तुम्ही आता जर खरं नाही बोलात ना तर तुमचंच मन तुम्हाला खात राहील. त्यापेक्षा तुम्ही मला जरा सांगा ना की माझ्या नवऱ्याला तुम्हाला कोणी फसवायला सांगितलं होतं. तेव्हा लोणारकर सर म्हणतात की आम्ही ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, ही कायदेशीर बाब आहे आणि तुमच्या नवऱ्याने चुकी केली होती म्हणून मी तिथे अरेस्ट करायला आलो होतो. तेव्हा भूमी म्हणते की इथे कोर्टामध्ये सिद्ध झाले की आकाशला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, ते पैसेसुद्धा आमचे नाही आहेत, सगळं कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. आकाश निर्दोष सिद्ध करार देऊन त्याला सोडलेलं सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला चुकून कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याला अरेस्ट केलं होतं ना, खोटं बोलून अरेस्ट केलं होतं, हे कबूल करा, नाहीतर मला सुद्धा कायद्याने आता तुमच्यावरती कंप्लेंट करावी लागेल आणि मग तुमच्याकडून खरं काय आहे ते वधून घ्यावं लागेल. तर प्रशांत आता भाजी आणायला आलेला असतो. तेव्हा तांडेल तिथे धावत पळत येतो. तांडेलला बघितल्यानंतर प्रशांतला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, अरे तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तर जेलमध्ये होता ना. तेव्हा तांडेल म्हणतो की ते सगळं नंतर सांगेन, आता तुझी बहीण भूमीला फोन कर, मला तिला सांगायचं आहे की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये कोणाचा हात होता, त्या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे, ती कोण आहे ते मला माहिती आहे. तेव्हा प्रशांत म्हणतो, सांगा सांगा लवकर सांगा, कोण आहे कोणती व्यक्ती. तेव्हा तांडेल काही बोलायला जाणार, त्याचं लक्ष बाजूला जातं, तर ते गुंड लोक त्याचा पाठलाग करत असतात. तेव्हा तांडेल घाबरतो आणि तिथून पळ काढतो. जाता जाता तांडेल म्हणत असतो की तुमच्या बहिणीला भूमीला सांगा, बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये कोण खरा सूत्रधार आहे, कोण मास्टर माइंड आहे ते मला सगळं काही माहिती आहे, तुम्ही फोन करा आणि सांगा तिला मला भेटायला. तेव्हा इथे तांडेल जात असताना ते गुंड लोक आता पुन्हा तांडेलला पकडतात आणि त्याला घेऊन जात असतात. तेव्हा त्या गुंड माणसांना आता प्रशांतने बघितलेलं असतं. तेव्हा इथे प्रशांत त्या लोकांना आता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तांडेलला ते लोक आता घेऊन जात असतात. ते बघून प्रशांतला खूपच जास्त भीती वाटते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हे बघा, मी सुद्धा कायदेशीररित्या कारवाई करू शकते, मी तुम्हाला नोटीस पाठवेन की तुम्ही मला खरी माहिती देत नाही आहात. तुम्ही माझ्या नवऱ्याला अटक करून घेऊन गेलात ना, मग कशासाठी घेऊन गेलात, कुणाच्या सांगण्यासाठी घेऊन गेलात, हे सगळं मला कळायला नको आहे का. तेव्हा इथे आता भूमी म्हणते, ठीक आहे, मग आता मी कंप्लेंट करते, मग आता कायदेशीररित्याच तुम्ही उत्तर द्या. तेव्हा इथे भूमी जात असताना सर म्हणतात की थांबा मॅडम, हे सगळं मी स्वतःहून केलेलं आहे, पण मी हे सगळं भानुशाली वकील यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे, एकसुद्धा पैसा मी या कामाचा घेतलेला नाही आहे. भानुशाली रेप्युटेटेड वकील आहेत म्हणून मी त्यांचं हे काम केलं. तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही त्याला रेप्युटेटेड म्हणताय ना, तो आता जेलमध्ये जाऊन बसला आहे, कळलं ना. तेव्हा कुणाची साथ द्यायची कुणाची नाही हे जरा लक्षात ठेवा. तेव्हा भूमी म्हणते, अजून कुणाचा नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे, अजून कुठली व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्ड होती. तेव्हा इथे सर म्हणत असतात की माझ्याकडे त्या व्यक्तीचा नंबर आहे, कुणीतरी बाई होती, 2-3 वेळा त्यांनीसुद्धा मला फोन केला होता, तो नंबर हवा असेल तर तुम्हाला घ्या. तेव्हा इथे आता भूमी तो नंबरसुद्धा घेते. भूमी म्हणते, मगाशी मला चांगल्या पद्धतीने तुम्ही जर सांगितलं असतं तर तुम्हाला कायद्याची भीती दाखवायची गरजच पडली नसती. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की तांडेल सांग, कोण आहे माझ्या नवऱ्याला फसवणारी व्यक्ती, कोण आहे व्यक्ती जी माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठली आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, सांग तांडेल सांग, त्या व्यक्तीचं नाव सांग मला लवकर. तेव्हा इथे आता अभि आणि रागिनी दारामध्ये आलेले असतात आणि आता तांडेलला गोळी मारतात.
तांडेला गोळी लागल्यानंतर इथे भूमी खूप टेन्शनमध्ये येते आणि ती म्हणते, सांगा ना खरा गुन्हेगार कोण आहे ते. तेव्हा तांडेल आता मरता मरता रागिनी पटवर्धनाचं नाव घेऊन जातो. तेव्हा भूमी म्हणत असते, याचा अर्थ हे सगळं रागिनी हत्याने घडून आणले. तेव्हा इथे आता भूमीला खरं काय आहे ते कळलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का आता बसलेला